अकोल्यात तेल्हारा, अकोट आणि हिवरखेड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवरखेड येथे प्रचाराचा नारळ फोडत भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं ठाम विधानही फडणवीस यांनी केलं। वाण धरणाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सिंचनाकरता निधी दिला। अनेक धरणांची कामं पूर्ण केली, अनेक धरणांची कामं चाललेली आहेत, पण सातत्याने हिवरखेड, तेल्हारा आणि अकोटच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा प्रकाश भाऊ मांडत असतात। प्रकाश भाऊ काळजी करू नका, तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही, हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो। आज आपण एकीकडे पोपटखेड टप्पा 2 ची क्षमता वाढवण्याकरता 113 कोटी रुपये दिले, शेतापूर लघु पाटबंधारेला 72 कोटी रुपये दिले, पूर्णा बॅरेजला 66 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आणि ज्या गावांचं पुनर्वसन झालं त्यांच्याकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला। रंभापूर ते हिवरखेड ते वरखेड हा हॅममध्ये 260 कोटी रुपयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली। या रस्त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाला आणि व्याघ्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आणि शेतीपूरक उद्योगाला देखील खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे।